आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र विठुनामात दंग झाला। त्याचवेळी मालवण मेढा येथील 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत स्थापित झालेल्या शिवकालीन अशा विठ्ठल रखुमाई आणि सत्यभामा अर्थात राई मंदिरात गेले 2 दिवस भक्तांचा मेळा भरला आहे। काल शनिवारी पहाटेपासून विठुनामाच्या गजराने मालवण मेढा भाग दुमदुमून गेला। कालपासूनच या मंदिरात शेकडो भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेत रखुमाई आणि राईची खण नारळाने एकत्रित ओटी भरत मनोभावे सेवा केली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने कालपासून या मंदिरात भजन, कीर्तन, गायन या कार्यक्रमाबरोबरच महिलांचे वारकरी भजनही पार पडले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने या मंदिरात विठुनामाची जणू शाळा भरली। मंदिराची स्थापना ही शिवकालीन असल्याचे येथील स्थानिक वयोवृद्ध ग्रामस्थ सांगतात। हे मंदिर 1665 साली बांधले गेले अशी माहिती येथील रहिवासी सांगत असतात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवणच्या सागरात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्याचे ठरविल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मावळे, कारागीर, पाथरवट किल्ला बांधकामासाठी मालवणात दाखल झाले होते। किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाल्यानंतर बांधकाम करणारे बहुतांश मावळे, कारागीर, पाथरवट हे विठू माऊलीचे भक्त होते। महिन्यातून 2-3 वेळा येणाऱ्या एकादशीला, आषाढी कार्तिक एकादशीला म्हणा, पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनात जाणे या कारागिरांना शक्य नसल्याने त्याने आपले दैवत असणाऱ्या विठुरायाचे मंदिर बांधायचे ठरविले। विठ्ठल रखुमाईची या मंदिरात स्थापना करतानाच याच कारागिरांमध्ये काही जण हे राईचे अर्थात सत्यभामेचेही भक्त असल्याने त्यांनी या विठ्ठल रखुमाईच्या बाजूलाच राईची मूर्ती स्थापित केली आणि या ठिकाणी विठ्ठल रखुमाई राईचे मंदिर उभे राहिले। 350 वर्षांपासून उभे राहिलेले विठ्ठल रखुमाई राईचे सिंधुदुर्गातील हे पहिले पुरातन मंदिर असल्याचे भाविक सांगतात। या मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांचा जणू मेळा भरतो। जणू विठूची शाळाच भरली होती असं चित्र गेले 2 दिवस दिसतंय। आजही ही परंपरा सुरू आहे। आज महाप्रसादानंतर या मंदिरातील आषाढी एकादशीच्या उत्सवाची सायंकाळी सांगता होत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे ह्या ठिकाणी पहाटे सर्व भाविक भक्तगण तसंच वारकरी येतात। विठ्ठलाला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा गरम पाण्याने सर्वांना अभिषेक केला जातो विठ्ठलला। त्यानंतर विठ्ठलाची तुळशी वाहून प्रतिवर्षाप्रमाणे पूजा अर्चा केली जाते। त्यानंतर सर्व भाविकांतर्फे आरती केली जाते। असं करून विठोबाच्या पूजेला पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात होते। नंतर दिवसभर सर्व भाविक भक्तगण या ठिकाणी दर्शन घेतात। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो, त्याचा पण सर्वजण लाभ घेतात। असा हा कार्यक्रम पूर्वंपार चालू आहे, तसाच आजपर्यंत चालू आहे तो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।